सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। सिव्हिल हॉस्पिटल येथील बोगस रक्त चाचण्या करणाऱ्या लॅबची चौकशी करा, अन्यथा संत रविदास सामाजिक संघटना आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करणार असल्याचे पत्रकार परिषदेतून मागणी। सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण रुग्णालय सोलापूर अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये डॉक्टरच्या आदेशाने विविध रक्त चाचण्या प्रक्रियेमध्ये 2022-24 या काळामध्ये रक्त चाचण्याच्या बोगस बिलं काढल्याने त्या बोगस बिलाच्या बाबत संत रविदास सामाजिक संघटनेने मान्य अधिष्ठाता यांना भेटून निवेदन दिले होते। या निवेदनावर 15 दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन देखील मान्य अधिष्ठाता यांनी शिष्टमंडळाला दिले होते। बिलं काढणं एकाच 30,000 पुरावे आम्ही ज्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलकडून घेतलं त्यामध्ये एकाच अक्षराने बिलं बनवलेले स्पष्ट दिसतात। त्यामध्ये वैद्यकीय समन्वयकाची कुठेही सह्या नाहीत, संबंधित प्रोफेसरांची कुठे सह्या नाहीत, ज्या डॉक्टरनी चिठ्ठीचा रेफर केला जातो टेस्टचा त्या डॉक्टरचे कुठेही सह्या नाहीत। डॉक्टर परेश, डॉक्टर शीतल, डॉक्टर विष्णू, डॉक्टर स्वाती अशा पद्धतीचे नावे लिहिलेले आहेत। यामध्ये याची संपूर्ण चौकशी करावी म्हणून आम्ही 2024 मध्ये मान्य अधिष्ठाता यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी 15 दिवसात समिती स्थापन करून आम्हाला न्याय देईल असं त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं होतं। पण त्याकडे दुर्लक्ष करून आज 6 महिने झाले कोणत्याही पद्धतीची चौकशी न झाल्याने आम्ही माननीय संचालक व माननीय सचिव, माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री व माननीय महात्मा फुले जीवनदायी योजनेचे कार्यकारी संचालक यांच्याकडे मुंबई येथे समक्ष भेटून ज्यावेळेस तक्रार दिली आणि उपोषणाचा इशारा दिल्यानंतर त्यांनी लेखी पत्राद्वारे आम्ही चौकशी करून यावेळेला आपल्याला लवकरात लवकर न्याय देण्यात येईल असे सांगितल्यानंतर आम्ही 20 तारखेचा जो आंदोलन होता तो स्थगित केलेला आहे। श्री साई लॅब जो डायग्नोस्टिकचे प्रमुख आहेत यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेत आणि ते संगनमताने झालेले आहेत। जे रेग्युलर टेस्ट ज्या रुग्णाच्या सोलापूरमध्ये रेग्युलर टेस्ट सिव्हिल हॉस्पिटलकडे होत असताना मग ते युरिन असेल, HBC असेल, CBC असेल, हे छोटे छोटे टेस्ट देखील त्यांनी त्या योजनेत बसून पैसे लुटण्याचं काम केलेलं आहे। इकडे पैसे लुटण्यासाठी ह्या लॅबनी पुढे घेतलं आणि इकडे दर 3 महिन्याला परचेस केला जातो सिव्हिल हॉस्पिटलने आणि तिकडे ती लूटमार केलेली आहे। अशी डबल लूटमार ही शासनाची सोलापुरात झालेला आहे। तर याबाबत संत रविदास सामाजिक संघटनेने इशारा दिलेला आहे की तात्काळ याची चौकशी करा आणि संचालक पत्रानुसार आम्ही हे आंदोलन मागे घेतलंय आणि येत्या 7 दिवसात जर न्याय न मिळाल्यास हे 30,000 पानाचे जे पुरावे आहेत हे आझाद मैदान येथे मुंबई येथे नेऊन आम्ही बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा मी आपल्या या पत्रकार परिषदेद्वारे माध्यमातून आम्ही दिलेला आहे।